नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बावणे. आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते. तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. BAMS चे सगळे राऊंड सुरू झालेले आहेत. म्हणजे जे काही 3 प्रक्रिया आहेत, कुठल्या 3 प्रक्रिया आहेत हे आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. म्हणजे पहिली म्हणजे स्टेट काउन्सिलिंग, 85% स्टेट काउन्सिलिंग की ज्याच्यात सगळे आपले विद्यार्थी सहभाग घेत असतात. दुसरी आहे ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट, म्हणजे ती पण स्टेट CET सेल कडूनच राबवली जाते, पण त्याला सगळे नियम हे ऑल इंडिया कोटाचे असतात. 15% ते सेमी गव्हर्नमेंट. आता म्हणजे सेमी गव्हर्नमेंट ही संकल्पना बऱ्याच जणांचा गोंधळात टाकणारे, मी परत एकदा सांगतो, मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. प्रायव्हेट कॉलेज, कारण सेमी गव्हर्नमेंट ही संकल्पना कुठल्याही पुस्तकामध्ये लिहिलेली नाही किंवा इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये लिहिलेली नाही. म्हणजे मुलांचा पालकांचा विद्यार्थ्यांचा गोंधळ कसा होतोय त्यासाठी हे सांगतोय मी. तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जे काही कॉलेजेस दिलेले आहेत ते त्या कॉलेजच्या शेवटच्या रकान्यामध्ये ते कॅटेगरी लिहिलेली आहे, तिथं प्रायव्हेट म्हणून लिहिलेलं आहे. अलग लक्षात. मग हे प्रायव्हेट कॉलेजचं काय करायचं, असं अनेक जणांच्या शंका येतात, विद्यार्थ्यांच्या शंका येतात, पालकांच्या शंका येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पालकांना पण की प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत आणि त्याचा जो 85% जो कोटा जो स्टेट गव्हर्नमेंट कडून भरला जातो, म्हणजे स्टेट CET कडून भरला जातो, त्याला तुम्ही की सेमी गव्हर्नमेंट म्हणता. म्हणजे प्रायव्हेट कॉलेजच्या 85% जागा ज्या CET सेल कडून भरल्या जातात त्याला सेमी गव्हर्नमेंट ही संकल्पना रूढ झालेली आहे. असं कुठेही लिहिलेलं नाही, कुठल्याही ब्राउचरमध्ये नाहीये, कुठल्याही गॅझेटमध्ये नाहीये. तर असं लक्षात आलं का तुमच्या लक्षात की प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या काही 85% जागा आहेत त्या सेमी गव्हर्नमेंट, आणि त्याची पण ऑल इंडिया कोटाची हे सुरू झालेले आहे. तर तिसरा प्रकार म्हणजे ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड. ह्याच्यामध्ये पण बराच लक्षात येतो, गव्हर्नमेंट एडेड म्हणजे काय, गव्हर्नमेंट एडेड म्हणजे प्रायव्हेट का, अशा अनेक शंका येतात. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, पण गव्हर्नमेंट एडेड म्हणजे गव्हर्नमेंटच आहे, 100% गव्हर्नमेंट आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाहीये. आणि त्याचा गव्हर्नमेंटची फी स्ट्रक्चर आणि गव्हर्नमेंट एडेडची फी स्ट्रक्चर एकच आहे, सगळे नियम सारखेच आहेत. तर त्याचे पण ऑल इंडिया कोटाची हे पहिला राऊंड झालेला आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. आणि डिम्ड आयुर्वेद कॉलेज पण झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी बोललेलोच आहे. पहिला राऊंड त्याच्याबरोबरच झालेला आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू. तर आता आपण काय बघायचं ह्या व्हिडिओमध्ये, तर पहिल्या राऊंडचे नियम बघायचे आहेत. BAMSच्या पहिल्या राऊंडचे नियम आणि तिन्ही फॅकल्टीचे आपण बघणार आहोत. स्टेट 15% आणि 15% हे. तर साधारणपणे सगळे नियम सारखेच आहेत, काही नियम थोडेसे वेगळे आहेत, ते आपण बघूया. तर पहिल्यांदा नॉट जॉईंट. जर समजा तुम्हाला कुठल्याही काउन्सिलिंग मध्ये पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे पण तुम्ही जॉईन केलेलं नाही, पण तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता. तिन्ही काउन्सिलिंग मध्ये फ्री एक्झिट आहे. दुसरं जॉईन अँड कॅन रिझाईन. जर समजा तुम्ही कॉलेज हे घेतलं, ऍडमिशन घेतलं, तरी ते तुम्ही सोडू पण शकता. कधीपर्यंत सोडू शकता ते तुम्हाला सांगतोच आहे. आणि जॉईन झालं तरी तुम्ही इझिली पुढे जाऊ शकता, फ्री फ्लो आहे. तर हे काय सांगतो, तर पुढचा दुसरा नियम आणि तिसऱ्या नियमामध्ये फरक आहेत, म्हणून हे नियम सांगावे लागतात. तर आणि स्टेट कोटा संदर्भात अजून एक महत्वाचं आहे, स्टेटस सिटेशन फॉर्म. ज्यांनी स्टेटस सिटेशन फॉर्म भरलेला आहे त्यांना रिझाईन करता येईल. किती तारखेपर्यंत रिझाईन करता येईल? 18 सप्टेंबर पर्यंत करता येईल. कारण स्टेटस पहिला राऊंड जो 14 तारखेला डिक्लेअर होणार आहे त्याची जॉईनिंग डेट 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर आहे. ज्यांनी चुकून जर समजा स्टेटस सिटेशन फॉर्म भरला किंवा त्यांना अगोदर वाटलं कॉलेज पाहिजे आहे पण नंतर वाटले कॉलेज नकोय, त्यांना स्टेटस सिटेशन फॉर्म विड्रॉ करता येतो 18 सप्टेंबर पर्यंत. तर हे झाले स्टेट कोटाचे. आता ऑल इंडिया कोटाचं बघू. ऑल इंडिया कोटाला पण दोन्ही ह्याला ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट आणि ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एडेड आणि डीम्डला सारखेच नियम आहेत. आणि त्याच्याप्रमाणेच जर समजा तुम्ही ह्याच्यामधून तुम्हाला कॉलेज मिळालं, नाही घेतलं तरी तुम्ही सेकंड राऊंडला जाऊ शकता. तुम्हाला कॉलेज मिळालं, तिथे ऍडमिशन घेतलं, पण ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, ऑल इंडिया कोटाच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला विलिंगनेस सबमिट करावा लागतो कॉलेजला. अलग लक्षात. तुम्हाला जर समजा तुम्ही ऍडमिशन घेतलं आणि तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये जायचंय, तर कॉलेजला तुम्हाला विलिंगनेस म्हणजे मला पुढच्या राऊंड मध्ये हे घ्यायचं, इंटरेस्टेड आहे, सहभागी व्हायचे, तसं विलिंगनेस द्यावा लागतो. तसं स्टेट मध्ये द्यावा लागत नाही, तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जाता. अलग लक्षात. जॉईन आणि तुम्हाला विलिंगनेस द्यावा लागतो, तुम्ही पुढे जाता. जॉईन आणि रिझाईन. जर समजा तुम्हाला पहिल्या राऊंड मधलं कॉलेज नको असेल तर तुम्हाला
ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंटला सोडता येतं. किती तारखेपर्यंत सोडता येतं? 29 सप्टेंबर पर्यंत सोडता येतो. कारण ऑल इंडिया कोटाचा दुसरा राऊंड डिक्लेअर चालू कधी होणार आहे? 29 सप्टेंबरला चालू होणार आहे. आणि AIQच्या नियमाप्रमाणे दुसरा राऊंड सुरू होण्याच्या आत पहिला कॉलेज सोडावं लागतं. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, स्टेट आणि ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. ऑल इंडिया कोटाचं पहिल्या राऊंडचं जर समजा तुम्हाला कॉलेज सोडायचं असेल तर दुसरा राऊंड सुरू होण्याच्या अगोदर सोडावं लागतं, नाहीतर तुम्हाला दुसऱ्या राऊंडचे नियम लागू होतील. म्हणजे ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला 29 सप्टेंबरच्या अगोदर सोडावं लागेल. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या राऊंडचे नियम लागू होणार नाहीत. दुसऱ्या राऊंडचे नियम काय ते मी पुढे सांगणारच आहे. आता ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड आणि डीम्ड ह्याचं तुम्ही ऍडमिशन घेतलेले असते बऱ्याच विद्यार्थ्यांनी, कारण त्याचं ऍडमिशन प्रोसेस संपलेली आहे. आणि त्याचा दुसरा राऊंड कधी चालू होणार आहे? 18 सप्टेंबरला चालू होणार आहे. आणि आता म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो? ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एडेड आणि डीम्ड ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला कोणी ऍडमिशन घेतलेलं असेल आणि तुम्हाला ते ऍडमिशन सोडायचं असेल तर किती तारखेच्या अगोदर सोडावं लागेल? 18 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला सोडावं लागेल. तर हे खूप लक्षात घ्या, कारण तो जर दिवस निघून गेला पुढे गेला तर तुम्हाला सेकंड राऊंडचे नियम लागू होतील. आणि सेकंड राऊंडचे नियम ह्याच्यापेक्षा जास्त कडक आहेत. तर असं हे का केलेलं आहे गव्हर्नमेंटने? तर पहिल्या राऊंडला विद्यार्थी चुकू शकतात किंवा पालकांना पण नियम माहिती नसतात, म्हणून हे केलेलं आहे. कारण पहिला राऊंड हा फ्री एक्झिट ठेवलेला आहे, पण सेकंड राऊंड पासून फ्री एक्झिट नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळ्या नियम लक्षात आले असतील. लक्षात आले नसेल तर व्हिडिओ परत बघा. या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ह्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, मित्रांना शेअर करा. कारण हा चॅनल मेडिकल ऍडमिशन संपेपर्यंत तुमच्या बरोबर राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.